साखळाई देवीचा विजय असो. मी मीना मनीष भूतकर राजभवनातील देवी मंदिरबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. आज आपण राजभवनातील सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात वसलेल्या प्राचीन श्री गुंडी देवी मंदिराच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह नुकतेच दिनांक 14 जून 2022 रोजी राजभवनातील ऐतिहासिक अशा श्री गुंडी देवी मंदिराला भेट दिली. राजभवनातील या देवीला साकळाई देवी, सागरमाता किंवा श्रीगुंडी या नावाने ओळखतात, परंतु वास्तविक या देवीला निश्चित असे नाव नाही. प्रश्न असा येतो की तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेल्या, भव्यता लाभलेल्या व इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी मंदिर बांधलेच कुणी व कसे? तर याचे उत्तर असे आहे की या ठिकाणी फार पूर्वीपासून भव्य असे मंदिर होते. वाळुकेश्वराचं मूळ मंदिर आता ज्या ठिकाणी राजभवन वसलंय त्या ठिकाणी होतं, असा देखील उल्लेख सापडतो आणि त्याच वाळुकेश्वराच्या नावाने आपल्या परिसराचे वाळकेश्वर असे नाव पडले. या मंदिराच्या शेजारी असलेल्या आणखीन एका जागेचा उल्लेख आढळतो आणि तो म्हणजे श्री गुंडी खडकाचा. हा खडक कसा होता तर तो सुईच्या मेढ्यासारखा चिंचोळी खाच असलेला मोठा खडक होता. या खडकाच्या खाचेतून आपण पलीकडे गेलो तर पापमुक्ती होते आणि मनुष्याचा कायाकल्प होतो अशी श्रद्धा त्या काळच्या लोकांची होती, परंतु कालांतराने ती खाच नामशेष झाली असावी. श्री गुंडी खडकाजवळ असलेल्या या मंदिरात म्हणजे साकळाई देवी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांनी भेट दिल्याच्या कथा सांगितल्या जातात. पूर्वी केवळ खडकातील खाचीत असलेली देवीची मूर्ती होती. या ठिकाणी साधारण 1980च्या सुमारास राजभवनातील कर्मचाऱ्यांनी वर्गणीतून हे मंदिर बांधले असे सांगतात. कोळी बांधव या ठिकाणी मंदिर नव्हते तेव्हापासून दर्शनास येत असे, जुने जाणते लोक सांगतात. जत्रेच्या दिवशी देवीची पूजा करण्याचा आद्यमान देखील कोळी लोकांना दिला जायचा. फार कमी लोकांना माहिती असेल की या देवीचे वार्षिक जत्रा भरत असते आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी ही जत्रा साजरी होते. नुकताच या मंदिराचा लोकसभागातून जीर्णोद्धार करण्यात आला. या ठिकाणी देवीच्या शेजारी असलेल्या म्हसोबाच्या मंदिराचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे. पूर्वी जत्रेला म्हसोबाच्या नावाने कोंबड्या, बकरे व मेंढ्या कापले जायच्या, परंतु निष्पाप प्राण्यांची बळी देणे हे काही योग्य दिसत नसल्यामुळे ही प्रथा गेल्या 5 ते 6 वर्षापासून बंद करण्यात आली आहे. राजभवनातील या देवी मंदिराचे जीर्णोद्धार करून नव्याने स्थापन केलेल्या मूर्त्यांमध्ये श्री दुर्गा माता, श्री महालक्ष्मी देवी, भगवान हनुमान व मंदिराबाहेर भगवान शिवाची मूर्ती विशेष प्रकाशित झाली आहे. राजभवनातच असलेल्या या देवीच्या शक्तिपीठाने वर्षानुवर्ष श्रद्धा व भक्तीचा संगम अनुभवला आहे आणि त्यामुळे मुंबईच्या इतिहासात या मंदिराला महत्त्वाचे स्थान दिले आहे. साकळाई देवीचा विजय असो. चला जाऊया म्हसोबा मंदिराच्या कडे. हे आहे म्हसोबाचे मंदिर. तुम्ही पाहू शकता चारी बाजूने समुद्राने वेढलेले आहे. ही आहे आपली साकळाई देवी. तुम्ही पाहू शकता भक्तगणांचा आनंद. चला मंडळी, आता आपण जत्रेचा आनंद घेऊया. आता आपण पाहू शकता कोळी बांधवांचा उत्साह. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून असे पारंपरिक उत्सव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या लोकांपर्यंत ही माहिती नाही आहे ती लोकंसुद्धा या आनंदात सहभागी होऊ शकतील.
साकळाई देवीचा विजय असो.